काय म्हणतात तुझ्या कविता? करते अधूनमधून. तुझ्या कविता तुझ्या बाबाला दाखवायला काहीच हरकत नाही हा. नाही म्हणजे तुझ्या कविता जर फक्त तू जाणकारांनाच दाखवत असेल तर त्या जाणकारांमध्ये मी मोडत नाही. नाही बाबा, तसं काही नाहीये. मी केलं बरं का कविता तुझ्या आईवर. खरंच? हा म्हणजे काय. हो पण वाचायला मात्र नाही दिल्या कधी सुधाला. का हो? नाही उगाच शुद्ध लेखनातल्या ऱ्हस्व दीर्घाच्या चुका काढून जर मला नापास केलं असतं तर. बाबा मला दाखवाल? शोधण्यापासून तयारी करावी लागेल. मिळालं तर नक्की दाखवेन. आठवत नाहीये तुम्हाला? अगं नाही आठवत. आणि आम्ही काय तुमच्यासारख्या 4 ओळीच्या कविता नाही लिहिलेल्या. का 4 ओळीत संपणाऱ्या कविता वाईट असतात? नाही मी असं कुठे म्हणालो. आम्ही 4 ओळीच्या कविता नाही लिहिलेल्या. एखाद्या मुलीला मागणी घालणारी कविता वाचून होईपर्यंत तिचं लग्न झालेलं असायचं. सॉरी मला उशीर झाला. अरे नाही नाही अजिबात उशीर झालेला नाहीये. आम्ही वेळेच्या अगोदर आलो. अरे हळूहळू पी, ठसका लागेल. आता बोला. शांत बघ, मी अनुचा बाप म्हणून तुझ्याशी बोलणार नाहीये किंवा एखादा सायकोलॉजिस्ट म्हणून सुद्धा बोलणार नाहीये. पण तुम्ही जर मन मोकळेपणाने बोललात तर त्यातून काहीतरी निष्पन्न होईल. ओके. कारण आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या अशा वळणावर उभ्या आहात की जिथून तुमच्या पुढील आयुष्याचा, लग्नाचा, तुमच्या साथीदाराचा विचार करणं काळाची गरज आहे. तू रेश्मा कपाडिया मध्ये गुंतला होतास. आता ती तुझ्या आयुष्यात राहिलेली नाही. पण तरी सुद्धा तुला अजूनही वाटतंय का की तू तिच्यात गुंतलेला आहेस? नाही, माझी तिच्यात तशी इन्व्हॉल्वमेंट कधीच नव्हती. ओके. अनुष्का मोहनच्या प्रेमात होती. ते दोघेही लग्न करण्याच्या तयारीत होते पण नियतीनं त्यांचाही डाव उधळला. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकाच प्रकारचं दुःख भोगलंय. नाही, माझं दुःख अनुपेक्षा कमी आहे. कारण रेश्मा बरोबरचा माझा साखरपुडा हा माझ्या वडिलांनी स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी केलेला एक व्यवहार होता. पण अनुचं मात्र खरंच मोहनवर प्रेम होतं. तुझं अनुवर अजूनही तितकंच प्रेम आहे? विनाअट तिच्याशी लग्न करायला तयार आहेस? मी तयार आहे हो, पण तसा माझा आग्रह नाही. तुझ्या घरी विरोध होईल अशी काही शक्यता आहे? नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट अनुशीच लग्न व्हावं अशीच आईची इच्छा आहे. समजा तिच्याविषयी, मोहनविषयी जर तुझ्या घरी काही कळलं तर काही प्रॉब्लेम? कळूनही विरोध नाहीये, विशेष करून आईचा तरी नाहीये. ओके. अनु, तुझा यावर काय निर्णय आहे? बाबा मला विचार करायला थोडा वेळ हवाय. मी अनुसाठी कितीही काळ थांबायला तयार आहे. तो मूर्खपणा ठरेल. तिचा निर्णय तिनं घ्यायचा आहे. त्यासाठी तू ठराविक काळ थांबावस. त्यानंतर मात्र कुणीही थांबू नये. वय वाढत जातं बेटा, ते कोणाही साठी थांबत नाही. मला असं वाटतंय की
तुम्ही दोघांनीही एक एक आघात सहन केलेला आहे. तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना सांभाळू शकाल, एकमेकांचा चांगला विचार करू शकत असाल असा जर तुम्हाला विश्वास असेल तरच तुम्ही लग्नाचा गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं. एक मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. हे बघ, मला या फाईल्स जरा नजरेखालून घालायच्या, तेव्हा आपण आपल्या खोलीत जाऊन बोलूया. नाही, मला जे बोलायचंय ते निशांत इथे समोर असतानाच बोलायचंय. निशांत समोर काय विषय काय? निशांतचं लग्न. चतुर्वेदी. नाही, निशांतनं आपल्या आवडत्या मैत्रिणीशीच लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. भविष्याकडे नजर ठेवून तुम्ही हेरलेल्या सावजांपैकी कोणाशी नाही. हे बघ, त्यात निशांतचाच फायदा आहे. उद्या महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज निशांतलाच सांभाळायची आहे. एक मिनिट, या तुमच्या धंद्यातल्या फायद्याच्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर कशासाठी लादताय? आपण निशांतचं लग्न करतोय म्हणजे त्याला विकायला नाही काढलेलं. मला एक कळत नाहीये, तुला आत्ताच ही गरज काय भासते? कारण मला आजच सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. सोक्षमोक्ष कसला? निशांतनं त्याच्या मैत्रिणीशी लग्न करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. तिला काय नाव गाव काय नाहीये का? आहे ना, आहे. अनुष्का. ती मास्तरणीची पोरगी? VCA तिची आई. तेच ग, इंडस्ट्रियलिस्ट नाहीये ना. मला तुमच्या इंडस्ट्रीतल्या प्रपोजल्स पैकी तर तुम्ही बोलूच नका. ए मूर्खासारखा काहीतरी बरळू नकोस ना तू. मी मूर्खासारखं बरळत नाहीये. मूर्खासारखं बरळत नाहीये मी. आज मी बोलणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात. एक मिनिट. इतके दिवस तुम्ही बोलत होतात आणि आम्ही ऐकत होतो. आमचं मन मारून आमच्या मनाला पटलं नाही तरीही. तुमच्या हट्टापायी त्या कपाडियांच्या मुलीशी, रेशमाशी निशांचा साखरपुडा झाला आणि तिच्या महत्वाकांक्षेपायी होऊ नये ते झालं. तेव्हा निशांतनं अनुष्काशीच लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. निशांत, तू बोल ना. तो काय बोलणार आहे? बोलविता धनी तोच आहे. मी काय बोलवित धनी वगैरे नाही. आहेस. माझी मतच आईने मांडली आहेत. अरे तुम्ही लोक एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे काय करतोय ना तुम्हा सर्वांच्या हिताचंच करतोय. हो, आमच्या हितासाठी एखाद्या इंडस्ट्रियलिस्टची पांगडी मुलगी सुद्धा. मला वेळ लागलेला नाहीये. हो, म्हणूनच मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका. महाजनांच्या घरात जर सुख, शांती आणि समाधान लाभावं अशी जर तुमची इच्छा असेल ना, तर निशांतचं अनुष्काशीच लग्न व्हायला पाहिजे. आणि नाही लावून दिलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. सरिता, तू माझं जरा ऐकून घे. बघ, तुम्ही मला वचन द्या.
कसलं वचन? मला वचन हवंय. मी अरे बाबा वचन. दिलं वचन. ठीक आहे, करा त्याचं अनुष्काशी लग्न. मी नाही आड येणार. करा. प्रीती, मला माहिती आहे आजपर्यंत तू माझ्या काही चुका पोटात घातल्यास. प्रीती, बोल ना माझ्याशी. प्रीती, तुला बाळाची शपथ आहे, बोल ना माझ्याशी. बाळाची शपथ का घातली? कारण तीच एक गोष्ट आहे ज्याने तू माझ्याशी बोलशील. हे बघा, मला तुमच्यावर काडी मात्रही विश्वास राहिलेला नाहीये. तुम्ही माझे पती आहात, बाळाचे जन्मदाते आहात. बस, ह्या पलीकडे मला तुमच्यावर अजिबात प्रेम आपुलकी काहीही वाटत नाही. मी इथे तडजोड म्हणून राहते. प्रीती, असं का बोलतेस? हॉस्पिटलमध्ये मी तुझी माफी मागितली आहे. तू मला माफ पण केलं होतंस ना. मला तुमचं खरं काय खोटं काय हेच कळत नाही. तेव्हा आता संवाद फेकणं थांबवा. प्रीती, प्रीती, मी बाळाची शपथ घेऊन सांगतो ग, मी खरंच खरंच चुकलो. हसतेस काय? मी असंच तुम्हाला डिवचायला बोलत होते. मला माहिती आहे ते. आज मी तुला इथे घरी मुद्दामून बोलवलं. तुझ्याशी थोडं मोकळेपणानं बोलता येईल म्हणून. निशांत, माझं मोहनवर प्रेम होतं. आम्ही लग्न करायचं नक्की केलं होतं. तुझ्या लग्नाला कोणाचा विरोध असायचं काहीच कारण नव्हतं. पण नियतीलाच मंजूर नसावं. मधल्या काळात तुझा आणि रेशमाचा साखरपुडा झाला. मग तुम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. निशांत, मित्र म्हणून मला तू आवडायचास, आवडतोस. तुमच्या घरात एवढी श्रीमंती असूनही तुला श्रीमंतीचा गर्व नाही. तुझं हे वागणं मला आवडतं. परवा बाबांशी बोलल्यानंतर मी खूप विचार केला आपल्या लग्नाबद्दल.
आत्यांनी खूप समजावलं मला. मोहन गेल्यानंतर त्याने खूपदा सांगितलं, या जगात एकट्या स्त्रीनी जगणं किती कठीण आहे. बाबा घर सोडून गेल्यानंतर मी आईला बघितलं. आम्ही तिघी, आजी, सगळे तिच्या बरोबर असूनही तिचा किती कोंडबारा व्हायचा ते पाहिलंय मी. आकांक्षाताईंनी मोठ्या ईर्ष्याने ते मूल वाढवायचं ठरवलं. पण मी ताई इतकी धीराची नाहीये. मला तुझा आधार हवाय. आई, बाबा, नलू आत्या, आजी, आकांक्षाताई या सगळ्यांच्या समजावण्यामुळे म्हण किंवा मला स्वतःला पटलंय म्हणून, पण मला या क्षणी तुझ्या आधाराची गरज आहे. या बस. आत्या, तुम्ही कशा आहात? बरी आहे का? नाही, आजीनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब बोलवलंय म्हणून. मला वाटलं तुमची तब्येत वगैरे. वेडी. काय करू आत्या, सगळे मला असंच म्हणतात. अशीच राहा. अगं, या जगात वेड्या माणसांची फार गरज आहे. काय निशान? जगाला गरज आहे की नाही मला माहित नाही, मला मात्र नक्की आहे. आता तू नाटकातल्यासारखं सगळं खोटं खोटं बोलणार आहेस का? अरे हे बरं आहे, मी खरं बोलतो तो नाटकी वाटतंय. आता तुम्ही नाटकातल्यासारखं खोटं खोटं भांडत बसणार आहेत का? मी इथे तुम्हाला कशासाठी बोलवलं आणि तुम्ही भांडत बसलात? हो, मी विसरलेच. कशासाठी बोलवलं? या माझ्याबरोबर या. मला वचन द्या. मला वचन द्या की तुम्ही दोघं एकमेकांचा स्वीकार करणार, एकमेकांना कधीही अंतर देणार नाही. अनुष्का, मोहनचं तुझ्यावर खरं खरं प्रेम होतं. तू अशी दुःखी एकटी रडत बसलीस ना, ते मोहनलाही आवडलं नसतं. माझी खात्री आहे आज मोहन जिथे कुठे आहे तिथून त्याच्या शुभेच्छाच आहेत तुमच्याबरोबर. कारण तुझ्या सुखातच त्यांनी आपलं सुख मानलं. आत्या,